आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। कारण मला माहिती होतं की त्या खोलीत दारूच्या बाटल्यांचा स्टॉक ठेवलाय, म्हणून मी तिथे दारू चोरायला गेलो होतो। ए सुषमा, पाहुणे आलेत, जरा पाणी घे। या ना सर। मॅडम बसा। ही माझी बायको सुषमा। नमस्कार। आणि हा मुलगा रुपेश। गेल्या 3 महिन्यापासून आजारी आहे। त्याच्या औषधांचाच खर्च इतका होतो की त्या 17,000च्या पगारात काहीच भागत नाही हो। म्हणून मग मी असं वरची कमाई करून त्याच्यासाठी पैसा गोळा करतो। आणि त्या रात्री पार्टीत मी दारूच्या बाटल्या चोरल्या, त्या विकून मी त्याच्यासाठी काही दिवसांच्या औषधा गोळ्या विकत घेतल्या। कारण ते पैसे माझ्यासाठी खूप जास्त होते। स्वानंदी मॅडम, तुम्हाला मी त्या दिवशी त्या रूम मध्ये बघितलं होतं। मला वाटलं की तुम्हाला दारू जास्त झाली आहे म्हणून तुम्ही तिथे झोपलायत, पण मी तुम्हाला काहीच बोललो नाही। पण मॅडम, तुम्ही जे काही बोललात तसं मी काही केलेलं नाहीये। मी खरं सांगतो, मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही जे बोललात मी तसं काहीही केलेलं नाहीये। काय झालं स्वानंदी? कसला विचार करतेस? हाच की हे जर त्या रमेश दादाने नाही केलं तर मग कोणी केलं? कारण सीसीटीव्ही मध्ये तर आपण त्यांना रूमच्या